आणि काही दिवसाच्या नंतर 3 मृतदेह सापडले आणि ते सुद्धा तामिनी घाटामध्ये सापडले. पूर्णपणे विस्कटलेले असतात, बरोबर ओळखू येत नाहीत आणि 1-2 दिवसाच्या नंतर त्यांची ओळख पडते. तर ते रायनाचे वडील, रायनाची आई आणि रायनाची एक लहान बहीण होती, त्यांचे ते मृतदेह होते. आणि जेव्हा हे रायनाला समजलं त्यावेळेस रायना काय शॉर्ट झाली नाही की माझे आईवडील मेले, असं मेले नाही. ती रिलॅक्स होती आणि ती रडायला चालू झाली. आणि असं रडायला चालू झालं की जसं की तिला माहिती आहे की यांना कोणी मारलंय म्हणून. एकदम असं माहीत असतं ना की समजा आपल्या घरामध्ये किंवा आजूबाजूला एखादी घटना झालेली आहे भयंकर आणि ती घटना कुणं केलेली आहे हे आपल्याला माहिती असतं आणि अचानक तिसऱ्या माणसाला समजतं की ही घटना झालेली आहे. तो एकदम आश्चर्यचकित होतो आणि त्यावेळेस तो माणूस आपल्याला सांगतो की असं असं झालेलं आहे आणि त्यावेळेस आपल्याला माहिती असतं की असं असं ऑलरेडी झालेलं आहे म्हणून. त्यावेळेस कसं नवल वाटत नाही, तशा प्रकारचं रायनासोबत झालं. तिला काहीच नवल वाटलं नाही, एकदम रिलॅक्स राहिली. पण रायना भीत होती. रायना नेहमी दरवाजाकडे बघायची आणि पोलिसकडे बघायची, दरवाजाकडे बघायची, पोलिसकडे बघायची. ती अशी एकदम अशी दचकून दचकून राहायची. ती एकली पाणी प्यायला सुद्धा जात नव्हती. रायना एकली पाणी प्यायला सुद्धा जात नव्हती. रोहन जो असतो, रोहन तिच्यासोबत 24 घंटे राहायचा. रायना इथपर्यंत टॉयलेटला जरी जायचं असलं तरी सुद्धा रोहनला दरवाजासमोर उभी करायची आणि टॉयलेटला नंतर रायना जायची. अशा प्रकारची ती भिली होती आणि इतकी आत्तासुद्धा भीत होती. संध्याकाळचं जर घड्याळीचा काटा टुकटुक करत असेल तर ती रोहनला उठवायची आणि तो काटा बंद करायला लावायची, घड्याळ बंद करायला लावायची. नंतर ती झोपायची आणि रूममधले लाईट चालू करून झोपायची रोहनच्या आईजवळ. अशा प्रकारची तिच्या मनामध्ये खतरनाक पद्धतीनं भीती निर्माण झाली होती. रोहनला कळत नव्हतं की रायना एवढी का भीती आहे. दवाखान्यामध्ये नेलं, दवाखान्यामध्ये नेल्याच्या नंतर त्याची जी मेंटल हेल्थ आहे ती सुद्धा चांगली होती, तिची शारीरिक हेल्थ आहे ती सुद्धा चांगली होती. जिथं चेकअप नाही करायचं ना तिथं चेकअप केलं होतं की रायनाची तब्येत थोडीफार सुधारावी म्हणून. पण तिचं सगळं काही ठीक होतं आणि ती अशी भीत होती जसं की तिला काहीतरी दिसतंय, काहीतरी आहे म्हणून. आणि खूप जण लोक म्हणले की बाबा एखादी अशी काही गोष्ट असू शकते की त्याला ही भेऊ शकते. आता बघा, नॉर्मली माणूस एखाद्या गोष्टीला भिला तर त्याला ती गोष्ट दिसते आणि ती गोष्ट शरीरावर इफेक्ट पडत नाही, ती गोष्ट डायरेक्ट विचारांवर इफेक्ट पडते, डायरेक्ट आपल्या हावभावावर इफेक्ट पडते, डायरेक्ट आपल्या स्वभावावर इफेक्ट पडते. तसं रायनाचं झालं. आणि रायनाच्या शरीरामध्ये जर काय प्रॉब्लेम असले असते तर काही मसनी दाखवले असते, डॉक्टरने सांगितलं असतं की ही प्रॉब्लेम आहे, तशी काहीच प्रॉब्लेम नव्हती. पण रायना भ्यायची. रायनाचं जे वागणं होतं ते फार विचित्र होतं आणि हे वागणं फारच वेगळं होतं, कारण की जो रोहन होता त्याला माहिती होतं की रायना नेमकी कशी आहे आणि कशी नाही आणि आता ती कशी वागतीये म्हणून. मग त्याला कुणीतरी एक जणाने सजेशन दिलं की रायनासोबत जर असं होत असेल ना तर तुम्ही एक काम करा, रायनाला एक माणसाचा मी पत्ता सांगतो, त्या